यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला आज माझं खूप म्हणजे मनापासून आभार करते आणि म्हणजे धन्यवाद, खूप थँक्यू. का तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता, सबस्क्राईब करता. कमेंट्स अजून आले ना, ठीक आहे, येईल, हळूहळू होईल, पण मी माझी मेहनत सोडणार नाही. तर ॲक्च्युली माझा ना पहिला यूट्यूब चॅनलचा एक अकाउंट होता जुना, तो मी डिलीट केला. त्याचं 100 होते, 100 सबस्क्राईब. कारण त्याचं होतं की माझं ना नंतर काय माहीत प्रत्येक व्हिडिओमध्ये कॉपीराईट भरपूर असं येत होतं. मग मला काय वाटलं की चला नवीन अकाउंट ओपन करूया आणि मग बघू त्याच्यात पण काहीतरी होईल. त्याच्यात पण एका 2 व्हिडिओवर कॉपीराईटचा तो येतोय, पण ठीक आहे, बघू. आता नाही मी लक्ष देणार. आता हाच अकाउंट ओपन आहे जो वैशाली बीच ते बॉलिवूडचं मी ठेवले, कारण मला डान्स जास्त आवडतं. ओल्ड सॉंगवर मी डान्स भरपूर आवडीने करते आणि ऐकायला पण खूप आवडतं. तर इन्स्टावर माझा आहे ID वैशाली चव्हाण 337 आणि मी त्यावर जास्त म्हणजे मी जेव्हा लॉकडाऊन झालेलं तेव्हा मी ओपन केला. त्याच्या आधी मी टिकटॉक पण केला आहे, टिकटॉक व्हिडिओ. मग नंतर ते बॅन झाला तर मी इन्स्टावर आली, मग इन्स्टा ओपन केली. त्याच्यावर व्हिडिओमध्ये जातात, त्याच्यात माझं झालं आहे 30K, पण त्याच्यात कमी जास्त होते, पण ठीक आहे. तर तुम्ही मला इथे पण असे सपोर्ट करा प्लीज. आणि मी डेलीचं प्रयत्न करते ब्लॉग टाकायला, पण ना मला खरं म्हणजे ना बाहेर काढायला कसं तरी होतं, पण चला प्रयत्न करते, मी करेल. माझी जर्नी दाखवणार मी डेलीचं सगळं काही. मी हळूहळू जे होते रिअलमध्ये माझी स्टोरी मी सांगणार सगळ्यांना, हळूहळू सांगणार, प्रयत्न करते. तुमचं फक्त सपोर्ट पाहिजे मला, तुम्ही लोकांचा साथ पाहिजे मला. तर असंच साथ द्या, असंच मला सपोर्ट करत राहा प्लीज. तर मी तुम्हाला काहीतरी बोलणार होते की माझ्या घरात काहीतरी नवीन. नाही अजून काही बोलली नाही मी बोलते आता. माझ्या घरात आज मीटर लागला आहे. कशाचा मीटर? गॅस पाईपलाईनचा. तर ते खूप दिवस चाललेलं, लावणारे मुहूर्त आज नेमकी लागला मीटर मीटर लागला. तर दाखवते तुम्हाला मीटर लागलं ते. चला बघूया. मला डान्स आवडतं का? मला तर खूप आवडतं, अति आवडतं डान्स. कुठे पण जा, उभी राहिली, गाण्याचा आवाज, डान्स अशी तडतड. वय झाले, नवरा बोलतो, घरातली बोलतात तुझी वय झाले, डान्स करायचं नाही कुठे पण ते आवडला काय करायचं, डान्स करायचंच नाही. मग मी इच्छाला का मारू, असं माझं म्हणणं. वय झालं म्हणजे काय डान्स करणं नाही, म्हणजे ते आवड बंद करून टाकायची का आपली. जे आपल्याला आवडतं, जे मनापासून जे आवडतं आपल्याला ते करायलाच पाहिजे. वय झालं म्हणजे जगणं बंद, ते मी काहीच नाही असं करणार, ठीक आहे. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मला, असं सपोर्ट करा प्लीज, मनापासून थँक्यू पण बोलते मी. चला मग तुम्हाला मी दाखवते माझा गॅस पाईपलाईनचा. ओ दिसतं तुम्हाला मीटर आमचा. भले मी रेंटवर आहे, पण मला माझंच घर वाटतं, हा का माहीत नाही. आणि मला काही असं म्हणजे टकाटक करायला लागतं, म्हणजे मन होते अशी की त्या घराला काय करून काय नाही. ठीक आहे, होईल एक दिवस माझं घर, तुमच्या सपोर्टमुळेच होणार आहे. आणि एक दिवस होणार तेव्हा खूप काही मी तुमच्यासाठी करू शकते, असं मी करेन, मदत करेन. पण माझं ते असायला पाहिजे. खूप स्वप्न आहे, पण ते स्वप्न पूर्ण कधी होणार देवाला माहीत, आणि मला आणि तुमच्या सगळ्यांची सपोर्ट होईल तेव्हाच होईल. समजून जा माझी काय बोलतात ती, माझी मनाची व्यथा, असंच काहीतरी बोलतात. तर अरे मी तुम्हाला मीटर दाखवली ना, हां दाखवली. अजून एक मी तुम्हाला अजून एक बोलणार आहे. ते जे आता मीटर लावून गेले ना, मीटर दिसते तुम्हाला, ठीक आहे. तर मीटर लागल्यानंतर ना ते लोक 10-12 दिवसानंतर येणार आहे पाईपलाईन लावायला. तर आता पाईपलाईन तर लावणार तेव्हा हे निघणारच ना, हे निघून जाणार ना. मग इथे मी शेगडी ही माझी जी आहे ना, ही खूप जुनी आहे. जुनी म्हणजे माझं लग्नाला जेवढं वर्ष एवढं वर्ष झालं, ह्याला पण 15 वर्ष, ठीक आहे. एवढं छान आहे, माझी मैत्रिणी. पण ना मला ना आता चेंज करायलाच आहे, कारण की मला 2023ला फर्स्ट प्राईज शेगडी मिळाली आहे. ते तुम्हाला ओपन मी जेव्हा करेल ना, बाहेर काढेल, तेव्हा मी तुम्हाला दाखवणार ते, ठीक आहे. तर माझी मुलं ना खूप माझ्या मागे लागली, मम्मा कधी लावणार तू नवीन शेगडी, असं. तर मी फायनली आता लावणार आहे, कारण हे आता निघणार आहेच. हे निघणार तर मग मी चान्स कशाला सोडू, ते लावून घेते ना त्यांच्याकडूनच. आणि त्यांनी सांगितलं, मी बोलली त्यांना, रिक्वेस्ट केली, हो लावणार म्हणून. मग माझ्यासाठी ती बेस्ट आहे. तर मी खूप खुश आहे. ही नवीन शेगडी लागणार आहे, ह्याला मी कुठे जाऊ देणार नाही. ही माझी बेस्ट फ्रेंड बघा, ही माझी जीवनसाथी. याला मी पॅकिंग करून ठेवून देणार. आणि मी ते पण आणणार, बघू आता ते पण किती दिवस, कारण ते ना ते काय होतं ब्लॅकवाली असतात ना शेगडी, ती आहे. तेव्हा तुम्हाला दाखवेन. अजून अजून काय बोलू. स्टार्ट करते मी, प्रयत्न करते की कसं काय बनवायचं ब्लॉग. तर माझ्या छोट्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत राहणार. अजून काय बोलायचं, आता तर माझ्या शेगडीची गोष्ट झालीच. लावणार तेव्हा पण मी तुम्हाला मला ना ॲक्च्युली हसायला काय येतं, मी कुणाशी म्हणजे एक मन ओपन ते होतं ना, मनाची ती सगळी गोष्ट शेअर करते तर हलकं होऊन जातं, ते होते मला. खरंच बरं वाटते. पण ना मला कुणाची कमेंट्स नाही अजून आली, का माहीत नाही. ठीक आहे, मी आता स्टार्ट करते, अजून मी सुरुवात करतेच ना, लगेच नाही होऊ शकत. टाईम लागेल, कारण किती लोक ह्याच्यात यूट्यूबर असतात. सगळ्यांचं ते तुम्ही लोकांना जास्त कॉन्टेंट आवडतं त्यांचं तुम्ही बघू शकता. तर मी पण ट्राय करते, प्रयत्न करते. बाहेर जाऊन मी काढणार, पण जेपर्यंत माझं इथे सबस्क्राईब, लाईक्स, कमेंट्स भरून नाही येणार ना, तेव्हा येतो जोश, नाही येणार मला. जोश आला म्हणजे काय आहे, तुम्हाला बघा तुम्ही काय करते मी. तुम्हाला माझ्याकडचे सगळे लोकेशन दाखवेन मी, आणि मी कुठे राहते ते पण सांग, पण आता नाही सांगणार, ठीक आहे.
तर हा माझा किचन तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवलेला होता, दाखवलेलं. हे भांडी बिंडी दिसते ना, सगळं मी रात्री धुवून अशी ठेवते. दुपारी आली कामावरून की थोडंसं रेस्ट वगैरे होऊन दुपारी किंवा संध्याकाळी डायरेक्ट, कारण मी सकाळी 7ला बाहेर पडते, मग दुपारी 3-3:30 वाजतात मला घरी यायला. मग मी थोडंसं रेस्ट करते. पण आज मी ते मीटर लागला ना, त्यामुळे मी जरा जागली आज मस्त खुश. आता झोप पण येणार मला. वाजले किती? अरे टाईम कशी बघू रे? टाईम मग सॉरी सॉरी, टाईम बघायला लागेल मला इथे. हो माय गॉड. बघा दाखवतो मला टाईम किती झाले, दाखवू का? 1 सेकंड. बघा तुम्हाला दिसतील का टाईम? 15 मिनिटं बाकी आहे 5ला. 15 मिनिटं ठीक आहे. पण मला बरं वाटतं तुझ्याशी बोलायला. तर हे सासरे आमचे, नमस्कार करते त्यांना. चहा बनया. आता 5 वाजले ना, आता मला कामाला मी झोप उडाली माझी. एकदा 4 वाजले की झोप उडते माझी. आता मी पाणी उकळवते आणि मग अद्रक एवढं नाही टाकणार मी, थोडं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं. 1 कप चहा प्यायचं मला. तुम्ही सगळे आल्यास तर मी अजून जास्त बनवली असती. मस्ती करते हा, वाईट नका मानून घेऊ. हां, आजच दिवस मी गप्पा मारते, रोज नाही मला एवढं वेळ, कारण घरात कोण नाही ना, मग मी बोरिंग होऊन जाते ना बा. आणि मी आज डबल खुश आहे, कारण शेवटी माझ्या घरात गॅस टाकलाही येणार आहे. मग माझं शेगडी लावणार आहे नवीन, मग चकाचक किचन वाटेल. मग मी हळूहळू सगळं काम मस्त म्हणजे माझं होणार किचनचा. झालं तर आली चहाला. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. कसा वाटला माझा आवाज काय माहित, पण मला गाणी आवडतात, मला डान्स पण आवडत. चला मग दूध उकळायला टोप शोधायला लागेल आता मला. कुठे ठेवलं मी? मिळाला. टांटा, दूध उकळायचंय अजून मला. इथेच आहे, मी इथेच आहे. चला, चायपत्ती संपायला आली रे देवा परमेश्वरा, विसरले ना. आता काय टाकून देते हे सगळं. हा डबा बघितला बघ, किती छान आहे ना. आता मी हळूहळू सामान म्हणजे अशी मॅचिंग, मला ना असे छान सेट आवडतात, असे डिझाईन बघा किती छान आहे. चायपत्ती साखर ती कुठून आणलं माहिती आहे? डीमार्टवरून आणलं मी. 150 रुपये, 150 रुपये. अरे बापरे, मी प्राईस पण सांगू टाकत, पोटात पचतच नाही. अरे काय तुम्ही लोक माझे फ्रेंड आहे, आपलेच आहे, आपल्याशी गोष्ट काय लपवायचं. तर मी टाकले 2 चमचे चायपत्ती, 2 चमचे साखर. ओके बरोबर. तुम्ही गोड पिता चहा, मला मीडियम आवडते. मीडियम दूध आहे ऑलरेडी थोडीशी, पण मला उकळायची. अरे मी गॅस फास्ट का ठेवला, स्लो ठेवायचा ना. हा तर मी काय बोलत होती, मी काहीतरी बोलत होती, मी विसरली. तर काय चहा प्यायचं, चहा हळूहळू चहा प्यायचं, हळूहळू बोलायचं. मी आता काय करू, इथे दूध उकळायला. ओ माय गॉड, पाणी टाकले ना त्याच्यात, डायरेक्ट टोपात गरम गरम मध्ये दूध कधी नाही टाकायचं ना. ते मला पण माहित नाही, पण मला नाही माहिती आहे.
आता सांगते. दूध हे उकळू द्यायचं चांगलं, ते उकळू दे आणि मी बोलते. गरम ड्राय टोपमध्ये कधी दूध टाकायचं नाही. थोडंसं पाणी टाकायचं, भले ते गरम होऊ दे टोप, पण त्याच्यात पाणी पाहिजे थोडंसं. मग दूध तुम्ही आरामात स्लो गॅसवर करायचं गरम, नाहीतर दूध लागेल खाली, करपेल पण आणि लागू शकतं. मग तो दूध पूर्ण तुमचं नास होईल. नास म्हणजे कळतं तुम्हाला, कळतं, वास येईल. आणि दुधाचा जरा पण करपलेला वास आला ना की आपली पूर्ण दूध जाते वेस्ट. म्हणून टोपात थोडंसं पाणी घेऊन उकळायचं. ठीक आहे, फास्टमध्ये पण उकळू शकता, उभं राहून पण. नंतर तुमची ही काय होईल माहित नाही, माहिती आहे काय होणार, तुम्हाला माहिती आहे, आपल्या दीदींना माहिती आहे, ताईंना, बहिणींना, आईंना, सगळ्यांना माहिती आहे. पुरुषांना माहिती, सॉरी दादांना माहिती नसणार मला वाटतं. किचनमध्ये नसतात ना, मग त्यांना जास्त नॉलेज नाही. आम्हाला माहिती नाही. दूध तू आरामात गरम हो. ठीक आहे, मी माझ्या फ्रेंड फॅमिलीशी बोलते. ओके, ठीक आहे. आणि मला चहा पण पिऊ दे. हा माझा रात्री मी केलेला दूध उरलाय थोडासा. मी दूध वेस्ट नाही करत. मुलगा पितो दूध आणि मुलगी पित नाही दूध. तिला पाहिजे चॉकलेट, रोज चॉकलेट सिरप पावडर टाकून पिते आणि गोडात ती खाते. मुलगा नाही, मुलाला चटपट पाहिजे, दूध पितो बिचारा. सॉरी हा, बिचारा बोलते त्याला. लाडाचा माझा गुण्याचा मुलगा आहे तो. ही पण माझी गुणीची आहे, पण ही ना जास्तच करते. का करते माहिती, मला मदत नाही करत, मला जरा उलट बोलते. उलट म्हणजे काय, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, मला ए काम आहे, मला ते काम आहे, असं बोलायची पद्धत आहे. हे उलट आहे का, हक्क आहे. मी नाही राग मानत, शेवटी मी तिची आई आहे. तिथेच लाड करतील, तिचे लाड पुरवणार मीच. शेवटी मुलीची जात पुढे सासरी जाणार, मग तिकडे कुठे प्रेम भेटतं, आईची माया भेटते. खरं आहे ना, म्हणून तिला नाही रागवत. असंच होतं मायलेकीचं प्रेम, थोडीशी खट्टी मिठी, तिखी फिकी, काय रायमिंग वडत. थोडीशी दूध टाकते हो, मला इथे ना चहामध्ये काहीतरी कमी वाटते, थोडीशी टाकते. आणि ह्याला उकळू दे. हा माझा अद्रक पण टाकून देते, मला अद्रक आवडतं, पण मी जरा कंजूसपणा करते. माझ्याकडे एवढंच अद्रक आहे, मला जायचं आहे भाजी मार्केटला, तर मी गेले तर मी बाहेर व्हिडिओ बनवायला असे घेतले की तोंड वाकून बघतात. असं काय खजिना त्यांचे सोनं लुटून घेतले मी. पण मी करेल. हा मग तुम्ही जरा, तुम्हाला सांगितलं तर आठवण आहे ना, आठवण आहे की नाही ते विसरले तुम्ही. विसरलं तर मग काय, तेव्हा सोडायचं. मग काय, तुम्ही नाही विसरू शकत हो, तुम्ही माझेच आहे, आपले. भरभरून लाईक, भरभरून कमेंट्स आणि भरभरून सबस्क्राईब. बोलायला पण येत नाही मला, तर ट्राय करते, काय करावं. पण खरं बोलू ना, खूप बरं वाटतं. इमोशनल नाही होत, मी सांगते. माझी ना स्टोरी एवढी मोठी आणि खूप स्ट्रगलमध्ये गेली आहे ना माझी स्टोरी, ते तुम्हाला मी सांगेल एक दिवस. पण आता नाही, हळूहळू सांगण्यातच ठीक लागेल, एकदम नाही बोलू शकत मी. ह्याच्यात माझ्या सबस्क्राईबमध्ये माझी भावंडं पण असणार, मला माहिती, त्यांना माहिती ही सर्व गोष्ट. त्या मला बोलतील पण, काहीतरी बोलतील, पण चांगलंच बोलतील, ठीक आहे. पण खरं बोलू ना, मी सांगणार, मी शेअर करणार माझी सगळी पर्सनल गोष्टी पण करणार. फक्त तुमची सपोर्ट पाहिजे मला, खरंच.
आणि मी प्रयत्न कर, पण कसं ना मी व्लॉग टाके, पण मला फक्त त्याच्यात कमेंट्स नाही येत आणि लाईक तर 2-3च येतात. ते का माहीत नाही. माझे व्हिडिओ पोचते की नाही कुणाकडे. व्ह्यूज 200-300च होतात. डान्स डान्स केलं की हो माय गॉड भारी आहे ना. डान्स केलं तर 1K 2K 3K होतंय. अहो वेळ नाही भेटत ना. डान्स मला आवडतं. काय करू, काम पण करणं जरुरी है ना. खाओगे क्या, पेट कैसा भरेगा भाई. काम करना पड़ता है तब जाके खाने को मिलता है. हे पण कामच आहे. जे मी आता बोलते करते हे पण कामच आहे, मला माहिती आहे. हां, मी ना जे काम करते ना कुकिंगचं, तिकडे आतमध्ये मला ना मिस्टरांनी सांगितले तू जेवण बनवते वगैरे ते व्हिडिओ नाही टाकायचं. चला मग ठीक आहे. ते मला ना नाही बोलले, नाहीतर मग काहीच नाही करायचं. हां ठीक आहे बोले, इट्स ओके. मी घरातून बनवते व्हिडिओ. ठीक आहे, मज्जा आहे माझी. तर ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगू, मी त्यांची छोटी छोटी ना एक व्हिडिओमध्ये टाकलं ना मी एक आंटीचं, तुम्ही बघा. ते बसून अशी निवांत बोलली आहे मी तुम्हाला की काम कोणताही असो आपलं समजून करायचं. ठीक आहे, ते कधी ना कधी त्याचं फळ तुम्हाला भेटेलच. कर्म, आपलं कर्म चांगलं ठेवा, इमानदारीने मेहनतीने मस्तपैकी काम करायचं, कुठेच वाया जाणार नाही. आणि ते सगळं आपल्याला तरच होणार, मिळणार, म्हणजे ते फळ भेटणारच, पण आपल्या मुलाबाळांना मिळतं ते भविष्यात. खरंच आहे ही गोष्ट, कारण मला माहिती आहे, कारण माझ्या मम्मीने पण खूप कष्ट केलं आहे. खूप म्हणजे खूप. मी 2 वर्षाची होती, भाऊ 6 महिन्याचा होता. परत इमोशनल नाही होणार मी, नाही होणार, सॉरी. चहा प्यायचं आहे मला. हे पण मी नंतरच बोलेल, आता मी खूप रडेल म्हणजे काय बोलू नाही शकत नाही. तर नको, मला ते मूड आता तुमचं पण नाही माझं पण नाही खराब करणार मी, खरंच नाही करणार. मी सांगेल माझं सगळी स्टोरी हळूहळू सांगेल मी, पण आता नाही. आज मी खुश आहे. जरा माझ्या घरात रेंटचं घर आहे, पण त्या घरात काहीतरी आले वस्तू, म्हणजे काहीतरी झाले नवीन. मला त्याच्यासाठी एन्जॉय करायचं आहे, खुश राहायचं आहे. मी प्रयत्न करते की मी सॅड नाही होणार, मी खुश राहणार आहे. कितीही अडचणी येऊ दे, कितीही दुःख येऊ दे, लाईफ आहे, असंच जगायचं आनंदात हसत. मनात आहे हो भरपूर दुःख, सगळ्यांचे आहे, तुमचं पण असणार मला माहिती आहे, पण प्रत्येकाचं ते बोलून किंवा असं होत नाही ना. चेहरा रडून नाही बसू शकत ना आपण. आपली मुलं बाळ आहे, त्यांच्यासाठी खूप छानपैकी व्यवस्थित राहायचं, बिंदास. आणि अजून बोलत होती, आजार पण यायला काही वेळ नाही लागत, पण मनात ते ठेवायचंच नाही. आपण जे पाहिजे ते करा, खरंच. आणि हे मी सगळ्या ताईंना बोलते, सगळ्या लेडीज म्हणजे आपल्या बायकांना बोलते की तुम्ही आनंद राहा, खुश राहा, नका तुम्ही दुःख राहा. खरंच बोलते मी. का माहिती आहे, कारण ह्या गोष्टी सगळ्यांना माझ्या आईने केले, त्यामुळे तिला आजाराने तिला मारून टाकलं. मारून म्हणजे ती परत आली, मी त्याच गोष्ट, ओ माय गॉड, सॉरी, काय करू. ते कसं आहे ना, त्या ह्याच्याने मी निघाली आहे, म्हणून मला ना प्रत्येक वेळी ना ते आईचीच गोष्ट, तिने जे जे केलं ना ते सगळं येतं, आणि ते तिच्याबरोबर झाले ते कुणाबरोबरही नाही व्हावं. म्हणून मी ना सांगते, फक्त सांगते की खुश राहा, काही काळजी करायची नाही. पॉवरफुल वुमेन. ठीक आहे, तर चहा पिऊया आपण. ओके, तर मी आता चहा कशात पिते माहिती आहे तुम्हाला. मला कप नाही आवडत, मला काचेची कप नाही आवडत. मला याच्यात वाटतं पिल्यासारखं वाटतच नाही. माझी सवय, माझा आवड, माझा ग्लास, स्टीलची भांडी. ग्लासची बोलते, पण मला स्टीलचीच भांडी बरं वाटतं, काचेची बिलकुल नाही आवडत. तर बघा, हा भले मी कमी घेईन चहा, पण काचेच्या ग्लासमध्ये नाही आवडत मला ह्याच्यातच आवडतं.
कारण मी चहा आवडीने पिते. थंड झाला का रे बाळा तू चहा? सॉरी हा. थोडी थोडी मजा मस्ती करायला पाहिजे ना, नाहीतर कसं दिवस आपला जाणार. एन्जॉय करायचं, टेन्शन घ्यायचं. मी तर टेन्शन घेत नाही, मी लोकांना टेन्शन देते. जे मला देतात जे मला देतात मी त्यांना टेन्शन देते. कसं टेन्शन नाही हो, बोलायचं बंद करून टाकते. मला नाही टेन्शन डोक्याला ताप. अजून एक गोष्ट सांगणार मी तुम्हाला, जे माझ्यासाठी मला म्हणजे कसं सपोर्ट करतात. म्हणजे कसं ना, मला माहिती आहे कुणाचा स्वभाव कसं कळतो माहिती आहे तुम्हाला. बोलण्यावरून तर कळतंच, हावभावावरून समजून येतं की तो माणूस कसा आणि तो म्हणजे ते काय बोलतात माणसांचा स्वभाव मला समजून येतं. बस तेवढंच बोलते मी, मला कळतं. ए म्हणजे दूध उकळली दाखवू का तुम्हाला? ते तुम्हाला दिसेलच आता, वरती येते मस्त पैकी. फक्त तू खाली पडले चहा गरम गरम आवडते मला भांडी घासायची, मला जेवण बनवायचंय, मला झाडू मारायचे. मी का बोलते कारण ते सगळ्यांना सांग. ओय दूध पण उकळली. झालं ना तुमच्याशी बोलता बोलता कामं माझी अर्धी माझी चहा आणि दूध. आता हळूहळू माझी कामं होईल. तर मी काय बोलत होती की आपला स्वभाव चांगला ठेवा हो, दुसऱ्यांचं काय देणं नाही करायचं. तर आपण बाहेर जाऊन बसू बोलायला. चला आता किचनच्या बाहेर आली मी. आता मी कुठे खाली बसूया का आपण? नाही, खाली बसायला मजा वाटतो मला माहिती आहे. चला ओ बसा 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 बसा. देवा देवा परमेश्वरा. तर आता मला खायला काय नाही आहे. चहाबरोबर मला ना ॲक्च्युली आवडतं पाव. नरम पाव, बटर, अजून टोस्ट, खारीक असे आवडतात चहाबरोबर. चपाती पण आवडते. चपाती ती काय करते सकाळी जेव्हा घराबाहेर म्हणजे कामाला निघते तेव्हा, किंवा मुलांचा डबा बनवतो पण अशीच मला भूक लागते उठल्या जोरात. मी काय डाएट बीट नाही करते, हे तुम्हाला दिसतं तसं मी पातळ सडक डाएट नाही बघा. मी आहे तशी आहे पातळ सडक, पण मी डाएट वगैरे नाही करत. माझं असंच आहे. मी पहिल्यापासून मी अशीच आहे. पहिल्यापासून लग्न आधीपासूनच अशी आहे. मी जाडीबिडी पण नाही होणार, अपेक्षा करू नका. ओके हां. तर मी काय बोलू की चपाती खाते चहा बनवून मस्त. तर मी पहिले चहा पिते थोडीशी, एक घेऊ मग बोलते तुमच्याशी. सॉरी. तर मी बोलत होती काय बोलत होती परत विसरले मी विसरबोळ झाली आहे का हो? ताई माई दादा दीदी विसरली आहे वाटतं. मी विसरबोळ झाली. बोळच बोलतात ना, विसरबोळ बोळ बोलतात काय बोलतात. तर सकाळी ना डब्बा बनवतो मुलांचा. एवढा विसरत नाही मी. 15 वर्ष कामं केली आहे मी अशी, इकडे तिकडे जेवणाची कामं. कोणी पण मेसेज केला ना की मी व्हॉट्सअप वाचते, आणि नाही केलं मला सांगून जातात की असं करायचं. ठीक आहे, लक्षात राहतं. मग मला ते स्ट्रिक्टली मी स्वतःच होते. मला असं सांगितलं, हे करायला सांगितलं, ते करायला सांगितलं. आठवण राहते, मग नॉलेज आणि ते अनुभव झाला आहे मला आता प्रत्येकांचं. तर टेन्शन नाही आहे, विसरत नाही मी. तर मी डबा बनवते आणि चपाती खाते. चहा बनवते आधी उठल्या चहा, आणि मस्तपैकी एक चपाती खाते. एक चपाती आधारावर त्यांना डबा बनवून पाठवून देते. मग माझा तयारी करते, ह्यांचा डबा पण देऊन देते. पण मी ह्यांच्या आधी मी जाते. ह्यांचा कोण आहे तुम्ही विचार करायचे? माझे मिस्टर. हो लाज नाही येत मला.
त्यांचं नाव घेणार. भेटू आपण त्यांना तुमच्याशी, पण त्यांचं जरा बघूया ना. माझं ते जरा येऊ दे लेवलवर येऊ दे फक्त. ते बोलतात ना, हे काय नाही देत, हे यूट्यूब इंस्टा हे सोशल मीडिया काय नाही तुला देणार. गपचूप घर बघ, मुलं बघ, काम संपलं तुझं, काय नाही करायचं हे सगळं, असं बोलतात. तुम्हाला काय माहिती, आम्हाला माहिती. तर मी परत का विसरते. तर काय झालं, चहा पिते मी, तर मला याच्याबरोबर चपाती लागतेच. मग मी काय करते, मुलांना डबा दिले की चपाती आणि चहा बनवते, खाते, त्यांना देते डब्याला एक सोबत. पण मला भूक लागते सकाळी सकाळी. ते जे काम करतात ना त्यांना मला माहिती आहे. ऐक तेव्हा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. माझं एज किती असणार, अंदाजाने सांगायचं, फक्त अंदाजाने बोलायचं, ठीक आहे. की माझं एज किती असेल, माहीत नाही, बोलो. ठीक आहे, मी एज नाही बोलणार. ते पण नाही बोलणार. काय बोलणार. मस्त खूप छान झाली हो चहा. अद्रक टाकली ना, कडक. कामावर तर दिवसभर चहा चालू असतं. चहा जास्त चांगलं नसतं असं बोलतात, पण मला काय नाही वाटत. आणि चहापेक्षा आपण खुश राहा ना. काही खा पिया म्हणजे चहा, दुसरं काय नाही ना. चुकीचं बोलली नाही मी. खा पिया म्हणजे काय ते नाही असं. हां, फक्त चहा बोलते मी. कॉफी ज्यांना आवडते कॉफी पिऊ शकता, पण खुश राहा. खुश म्हणजे एकदम मस्त खा पिऊन मस्त राहा. परत पिऊन आला माझ्याकडे ते वडा आहे. चहा पिया, खुश राहा. आणि ज्यांना नाही आवडत ते कॉफी पिया, खुश राहा, ठीक आहे. तर